हे बंद रेशमाचे भाग 4. नेहा आणि आनंद या दोघांचंही आपापलं रुटीन सुरू होतं. लग्नाचा विषय तात्पुरता बाजूला झाला असला तरी त्या दोघांशीही बोलणं गरजेचं होतं. एक दिवस नेहा आश्रमातून नुकतीच घरी आली होती. त्यामुळे ती खुश दिसत होती. हीच संधी साधून आप्पांनी नेहाशी बोलायचं ठरवलं. आप्पा नेहाला म्हणतात, दमलीस का बाळा? थोडं बोलायचं होतं. नेहा म्हणते, बाबा बोला ना. आप्पा म्हणतात, आपल्याकडे त्या ऋषालीताई आल्या होत्या ना, आठवते का तुला? नेहा म्हणते, हो, त्यांचं काय पण? आप्पा म्हणतात, त्यांनी त्यांच्या मुलासाठी तुला लग्नाची मागणी घातली आहे. नेहा म्हणते, पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आप्पा म्हणतात, अगं वेडाबाई, लगेच तुझं उद्याच लग्न लावून देत नाही. ते हसत म्हणाले, हा बघ मुलाचा फोटो. आनंद नाव आहे त्याचं, चांगला डॉक्टर आहे. त्याचं हॉस्पिटल आहे मोठं मुंबईला स्वतःचं. आप्पांनी नेहाकडे फोटो दिला. नेहाने तो फोटो पाहिला आणि फोटो घेऊन ती आपल्या खोलीत निघून गेली. आप्पांना काही कळेना. असू दे, थोड्या वेळाने विचारू तिला, असा विचार करून ते तिथेच बसले. नेहा फोटो घेऊन खोलीत आली होती. तिने खोलीचं दार लावलं. आनंदचा फोटो तिने नीट पाहिला. घारे डोळे, उंच उजळ रंग, मोठ्या कपाळ, तिला तो आवडला होता. कितीतरी वेळ तो फोटो हातात धरून बसली होती. जणू काही तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यासाठी आला होता. ती आपल्या विचारातून बाहेर आली. खोलीचं दार ढकलून आप्पा आत आले. आप्पा म्हणतात, पाहिलास का फोटो? नेहा म्हणते, हो. आप्पा म्हणतात, कसा आहे मुलगा? तुला नसेल आवडला तर सांगू आपण त्यांना. नेहा म्हणते, पण मी असं कधी म्हणाले? आणि ती मान खाली घालून बसून राहिली. आप्पा म्हणतात, असं व्हय, छान झालं. मग आपली पसंती कळवू ना त्यांना. नेहाने होकारार्थी मान हलवली. आता प्रश्न होता तो फक्त आनंदच्या होकाराचा. आप्पांनी ऋषालीताईंना फोन करून नेहाला आनंद पसंत आहे असं सांगितलं. त्याही खुश झाल्या. आनंदशी बोलून मी कळवेन असं सांगून त्यांनी फोन ठेवला. आनंद रेग्युलर हॉस्पिटलला जात होता. त्याचं वागणं बोलणं कोणावरही त्याची छाप पडण्यासारखं होतं. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या ज्युनियर डॉक्टर्स आणि इंटर्नशिपसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तो प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगत होता. त्यामुळे त्यावर सर्वजण खुश होते. आनंद दिसायला छान व देखणा होता. शिवाय वागणं बोलणंही उत्तम होतं. त्यामुळे इंटर्नशिपला येणाऱ्या मुली देखील त्याच्यावर फिदा होत होत्या. कसले हँडसम आहेत ना गं आनंद सर. हो ना, छान समजावून सांगतात, लगेच कळतं. त्यांचं बोलणं तर ऐकत राहावंसं वाटतं. जाम भारी आहेत ते. पण चिडले की कोणी उभासुद्धा राहत नाही त्यांच्यासमोर. इंटर्नशिपमध्ये आलेल्या मुलांमध्ये अशी चर्चा रंगत. शिवाय ज्युनियर डॉक्टर्सपैकी काही डॉक्टरही आनंदभोवती घुटमळत होते. पण आनंदला त्याचं काही वाटत नाही. पेशंटची OPD संपल्यावर तो केबिनमध्ये बसून अभ्यास करत होता. डॉक्टर परांजपे, डॉक्टर सर्वच जण त्याला मार्गदर्शन करत होते. एक दिवस आनंद लवकर घरी आला होता. हॉस्पिटलमध्ये त्याला काही जास्त काम नव्हतं. त्यामुळे घरी जाऊन मस्त आराम करावा या विचाराने तो आला होता. तेवढ्यात हॉस्पिटलमधून त्याला इमर्जन्सीचा कॉल आला. एक ॲक्सिडेंट केस होती. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलला बोलवलं होतं. आल्या पावली आनंद पुन्हा हॉस्पिटलला गेला. एका मुलीची कार ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली होती. बसचं फारसं नुकसान झालं नाही, पण त्या मुलीला बऱ्यापैकी लागलं होतं. बाहेर फेकले गेल्यामुळे तिच्या डोक्याला मार बसला होता. हातापायांना खरचटलं होतं. त्याने लगेच सर्व स्टाफला उपचार करण्यास सांगितले. डोक्याला लागल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर रक्त ओघळत होतं. त्यामुळे तिचा चेहरा नीट ओळखू आला नाही. आनंदने त्या मुलीचे चेकअप केले. ती अजूनही बेशुद्ध होती. त्याने उपचार सुरू केले होते. नर्सला सूचना देऊन बाहेर ज्या लोकांनी तिला ॲडमिट केलं त्यांच्याशी बोलण्यासाठी आनंद बाहेर आला. तुमच्यापैकी कोण ओळखतं का त्या मुलीला? नाही डॉक्टर, ती रस्त्यात पडलेली दिसली. आम्ही तिला आमच्या गाडीत हॉस्पिटल आणलं. बाकी तिच्याबद्दल आम्हाला काही माहीत नाही, असं बोलून ती लोक निघून गेले. आनंदला वाटत होते की तिच्या घरच्यांना कळवणे गरजेचं आहे. पण तिच्या घरच्याशी कसा संपर्क साधायचा हे त्याला कळत नव्हते. कोणतीही अपघाताची केस असल्यास ती तो आधी हाताळत होता. अपघात झालेल्यांना वेळेत उपचार मिळाला पाहिजे असं त्याला वाटत होतं.
त्यामुळे बाकी पोलीस केस करणे आणि अन्य फॉर्मॅलिटी तो नंतर करत होता. श्रीकांत गेल्यापासून अपघाताची बातमी असल्यास तो स्वतः जाऊन त्या रुग्णाचे उपचार करत होता. आपल्या बाबांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत हे त्याच्या मनात कायम राहिले. 2 दिवसानंतर त्या मुलीला शुद्ध आली. नर्सने लगेच आनंदला फोन करून पेशंट शुद्धीवर आल्याचं त्याला सांगितलं. मी थोड्या वेळाने चेकअपसाठी येतो असं सांगून त्याने फोन ठेवला. शुद्धीवर आल्यानंतर त्या मुलीचे सर्व चेहरे अनोळखी दिसत होते. आपण हॉस्पिटलला कसे आलो हे तिला आठवत नाही. मग जवळच उभ्या असलेल्या नर्सने तिला तिचा ॲक्सिडेंट झाला त्यामुळे हॉस्पिटलला आणलं गेलं हे थोडक्यात सांगितलं. तोपर्यंत आनंद चेकअपसाठी आला होता. आल्या आल्या त्याने तिचे रिपोर्ट चेक केले. त्यावेळी आनंदची त्या मुलीकडे पाठ होती. तिला चेकअप करण्यासाठी तो वळाला. आनंद, आनंद तू? दोघेही आश्चर्याने एकमेकाकडे पाहत होते. ती होती आनंदची कॉलेजची फ्रेंड मिताली. आनंद, आनंद तू? दोघेही एकमेकाकडे आश्चर्याने पाहत होते. ती होती आनंदची कॉलेजची फ्रेंड मिताली. तू तू इथे कसा? इथे कसा म्हणजे? अगं माझंच हॉस्पिटल आहे हे. 2 दिवसापूर्वी तुझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. आजूबाजूच्या लोकांनी ॲडमिट केलं तुला. काय? मला काहीच आठवत नाही. इतकं अचानक झालं होतं की सगळं. थँक्यू माझ्यावर उपचार करण्यासाठी. थँक्यू काय? माझं कर्तव्यच आहे ते. कालपासून तुझ्या घरी कसं कळवायचं हा विचार करत होतो. तुझा चेहरा काल ओळखू येत नव्हता. असो, तू आराम कर आता. आपण नंतर बोलू निवांत. हो चालेल. सिस्टर यांच्या घरच्यांचा नंबर घ्या आणि कॉल करून कळवा. त्यांच्या ॲक्सिडेंटबद्दल आणि सुखरूप आहेत ते हेही सांगा. येस डॉक्टर. त्यांना सूचना देऊन आणि मितालीला आराम करायला सांगून आनंद निघून गेला. आनंद कॉलेजमध्ये असताना त्यांचा ग्रुप होता. मिताली, स्नेहा, पियुष, आनंद, निहार सगळे एकत्र फार मजा करायचे. आनंदला दिसायला हँडसम होता. त्यामुळे कॉलेजच्या मुली तर त्याच्यासाठी वेड्या होत होत्या. पण आनंदने कधीच लक्ष दिलं नाही. आपला अभ्यास, आपले दोस्त यातच तो वेळ घालवायचा. सगळ्या स्पर्धांमधून भाग घ्यायचा. बॅडमिंटन त्याचा जीव की प्राण होता. मिताली, पियुष हे सुद्धा बॅडमिंटन खेळायचे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये भाग घ्यायचे. कॉलेज सुटलं की समोरचा टपरीवरचा फक्कड चहा, गरमागरम वडापाव, घरी जाताना रस्त्यावर केलेली मज्जा मस्ती, सॅकची लपवाछपवी. मितालीच्या अचानक भेटण्याने आनंदला कॉलेजचे जुने दिवस आठवले. त्याच विचारात तो घरी कधी आला हे त्यालाच कळले नाही. घरी आल्यावर त्याने आईला मिताली भेटली सांगितलं. कॉलेजची मज्जा मस्ती सगळं आनंद भरभरून सांगत होता. कितीतरी दिवसांनी तो आईजवळ आपलं मन मोकळं करत होता. वृषाली ताईंना बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी आनंद लवकर हॉस्पिटलला गेला. इतक्या दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणीशी त्याला बोलायचं होतं. त्यामुळे पेशंटची OPD चालू होण्याआधीच तो हॉस्पिटलला गेला. काय मग मिताली मॅडम, कसं वाटतंय? आनंदने रूममध्ये येत विचारलं. जुना मित्र भेटलाय सो, जास्त खुश पण आहे, ती हसत म्हणाली. आनंद येऊन तिच्या बेडच्या बाजूला बसला. पण गाडी घेऊन मॅडम एवढ्या जोरात कुठे जात होत्या? अरे एक ऑफिस मीटिंग होती आणि मला पोहोचायला उशीर झाला होता, सो ओव्हरटेक करायला गेले, त्यात हे असं झालं. छान. काय करतेस मग सध्या? मी MBA केलं. आपलं कॉलेज झाल्यानंतर आता एका कंपनीत आहे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. पण तुमची स्वतःची सुद्धा फर्म होती ना? तो आठवत म्हणाला. हो आहे ना, पण मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, सो सध्या जॉब करते. जरा अनुभव घेऊन मग डॅडच्या कंपनी जॉईन करणार आहे. छान. चल मी निघतो. OPDमध्ये पेशंट आले असतील. आनंद पेशंट चेकिंगसाठी निघून गेला. 2 दिवसांनी मितालीला डिस्चार्ज देण्यात आला. तिच्या आईबाबांनी आनंदचे मनापासून आभार मानले. आनंद आणि मितालीने आपले फोन नंबर एकमेकांना दिले. मितालीला घेऊन तिचे आईबाबा घरी गेले. अचानक मैत्रीण भेटल्यामुळे आनंदच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी आनंद दिसत होता. आपल्या आयुष्यात मित्र असेच असतात. कोणत्याही वळणावर ते भेटले तरी सगळ्यांना आनंद देऊन जातात. तसंच काही आनंदच्या बाबतीत होत होतं. आनंद आणि मिताली आता फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहू लागले. मग त्यांनी लांब असलेल्या त्यांच्या ग्रुपच्या प्रत्येक मित्राला सोशल मीडियावरून कॉल करून शोधलं.
त्यामुळे त्यांचा पूर्वीचा ग्रुप आता पुन्हा एकदा तयार झाला होता. पण काही कारणामुळे त्यांची भेट होत नव्हती. दरम्यानच्या काळात वृषालीताईंनी अनेकदा आनंदजवळ लग्नाचा विषय काढला होता, पण काहीतरी सांगून तो टाळाटाळ करत होता. मिताली आणि ग्रुपमुळे आनंद पुन्हा एकदा सर्वांमध्ये मिक्स झाला होता. मितालीचीही घरी येणं जाणं वाढलं होतं. वृषालीताईची आणि मितालीची चांगली गट्टी जमली होती. तिच्या येण्याने आनंदमधला बदल बघून वृषालीताईंना बरं वाटलं. इकडे नेहाने आनंदचा फोटो पाहिल्यापासून ती तर त्याच्या प्रेमातच पडली होती. अधूनमधून वृषालीताई नेहाची फोन करून चौकशी करत होत्या. अशी प्रेमळ सासू आपल्याला मिळणार ह्याचा नेहाला फार आनंद होता. आनंदच्या कामाच्या व्यापामुळे वृषालीताईंना त्याच्याशी बोलता येत नव्हतं आणि उरलेल्या वेळात तो मितालीबरोबर बाहेर जात होता. आज काही झालं तरी आनंदशी नेहाबद्दल बोलायचं असं ठरवून त्या आनंदची वाट पाहत बसल्या होत्या. रात्री 9 वाजता आनंद हॉस्पिटलमधून घरी आला. गाडी पार्किंगमध्ये लावून तो आपल्याच नादात घरात जात होता. वृषालीताई लॉनवर बसल्या आहेत याकडे देखील त्याचं लक्ष नव्हतं. आनंद, इकडे ये. त्याने पाहिलं तर आई त्याला बोलवत होती. आई, इथे बसून काय करतेस रात्रीची? तुझी वाट बघत होते. बस जरा, मला बोलायचं आहे. हा. आनंद आईच्या बोलण्याने खाली बसला. आनंद आईच्या बाजूला येऊन बसला. तू काय ठरवले नेहाबद्दल? आई, तुला माझा निर्णय माहिती आहे. पुन्हा पुन्हा का विचारतेस? हे बघ आनंद, निदान माझ्यासाठी नाही, तुझ्या बाबांसाठी तरी ह्या लग्नाला हो म्हण. अरे श्रीकांत गेले तेव्हा तू निदान मोठा तरी होतास. पण नेहाची आई गेली तेव्हा ती पोर 4 वर्षाची होती रे फक्त. खरं तर आम्ही तेव्हाच तिला इकडे आणणार होतो, पण आप्पा नको म्हणाले. एवढं बोलून त्यांनी आनंदला श्रीकांतरावांनी कोणत्या परिस्थितीत आप्पासाहेबांना वचन दिलं ते सांगितलं. त्यामुळे लग्न होण्याने आप्पासाहेब देखील नेहाच्या बाबतीत निश्चित होणार होते. आणि ज्या आईच्या मायेसाठी नेहा आसुरलेली होती, ती माया वृषालीताई करतील याचं आप्पांना खात्री होती. त्यांनी आनंदास सगळं समजावून सांगितलं.